ना कंडेन्स मिल्क ना कोणतीही क्रीम, तरी पण एकदम रिच आणि क्रीमी खीर तयार होते. ते पण अगदी कमी इन्ग्रीडियंट्समध्ये जे आपल्या घरात अवेलेबल आहेत त्यापासून मी ही खीर बनवली आहे. त्याच प्रकारच्या जास्त कॅलरीजवाले स्वीट खाण्यापेक्षा ही हेल्दी यम्मी खीर तुम्ही घरी बनवू शकता नक्कीच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासाठी इथे मी घेतलं एक पॅन आणि त्यात ओतलं 1 लिटर दूध. ते मी तापवायला ठेवलं. त्यावर झाकण ठेवलं. हे एकदम मीडियम फ्लेमवरती तापवायचं आहे. अजिबात फास्ट गॅस करायचा नाही. दूध तापताना मध्ये-मध्ये ते स्टर करायचं. ते छान तापलं, की त्यात हा भिजवलेला तांदूळ आहे बासमती. तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ यात वापरू शकता. बासमती तुकडा किंवा कोलम राईस तुम्ही ह्या खिरीमध्ये वापरू शकता. मी अगदी हा मूठभर तांदूळ वापरला आहे 1 लिटर दुधासाठी आणि तो 1 तास भिजवून घेतला होता आणि दूध उकळल्यावर त्यात हा राईस टाकला. त्यानंतर मंद आचेवर हा मी तांदूळ या दुधामध्ये शिजवून घेतला. मध्ये-मध्ये स्टर करत राहिली. हे करताना तुम्ही तुमची इतर कामंही करू शकता. ही रेसिपी अशी आहे ना, की एकदम स्लो आचेवर करायची आहे. त्यातच त्याची खरी टेस्ट आहे. आता हा तांदूळ याच्यामध्ये छान शिजून झाला आहे. तांदूळ शिजला, की आपल्याला बरोबर समजतं. त्यानंतर यामध्ये साखर ॲड करायची. तुम्हाला किती साखर लागते, तुम्हाला किती गोडवा आवडतो त्याप्रमाणे साखर ॲड करायची. ती छान मिक्स करून घ्यायची, जेणेकरून साखर याच्यामध्ये छान मिक्स होईल. त्यानंतर मी त्याला 1-2 मिनटं असंच ठेवून दिलं आणि त्यात वेलची पावडर टाकली. ही खीर बनवण्यासाठी सुरुवातीपासून मला अर्धा तास लागला. एकदम स्लो आचेवर ही खीर बनत होती, त्यामुळे त्याची टेस्ट आणि टेक्स्चर एकदम वेगळा येतो. त्यानंतर इथे बारीक चॉप केलेले मी ड्रायफ्रुट्स तुपावर तळून घेतले. तुम्ही तेलावरही तळू शकता. तूप ऑप्शनल आहे, पण तुपामध्ये ह्याची टेस्ट जास्त छान येते. आणि मग हे मी ड्रायफ्रुट्स ह्याच्यात ॲड केले आणि आपली खीर आता इथे रेडी आहे. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीज घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. थँक यू.